दोन मिक्स करतील. सर्वप्रथम मी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करते. विद्येचे आराध्य दैवत सरस्वती माता यांच्या सुद्धा प्रतिमेला अभिवादन करते. मंचावर उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा, कुलपती डीम्ड युनिव्हर्सिटी, कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर रवींद्र सिंघल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, समीक्षा इंदिरा किसलय, वरिष्ठ साहित्यकार, पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे संतोषजी बादल, येथे उपस्थित नारी शक्ती, माझी वडीलधारी माणसं, तसंच ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे, ज्यांच्या देहामध्ये शक्ती आहे, ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, ज्यांच्या मनगटात बळ आहे, जे सिंहासारखे निर्भय आहेत, जे व्यसनमुक्त आहेत, ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे, ज्यांचं देशावर प्रेम आहे, ज्यांची आईवडिलांवर श्रद्धा आहे आणि ज्यांचं ध्येय उच्च आहे, असे माझ्या स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातले सर्व युवक युवती बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद, जय भीम, राधे राधे, अस्सलाम वालेकुम, सत श्री अकाल. सर्वप्रथम अपना शिक्षक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ छत्रपति शिवाजी महाराज सम्राट अशोक जैसा राजा था. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया पाई जाती थी. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ हर 50 मील पर रूप, पहरावा, मजहब बदल जाता था. मैं उस देश की नागरिक हूँ जहाँ ब्रह्मांड के भूगोल से पहले इस देश का भूगोल पाया जाता था. मी तृतीयपंथी ॲडव्होकेट शिवानी सुरकार. देवाने 2 पंथ बनवले, पहिला स्त्री, दुसरा पुरुष, पण तिसरा आम्ही देखील आहोत. देवाने ऍक्च्युली आमच्यावर अन्याय केलेला आहे, आम्हाला डिवायडरवर ठेवलाय ना, रस्त्याच्या डाव्या साईडला जाऊ शकत नाही, उजव्या साईडला. आपण ऐकलं असाल की तृतीयपंथांचं जीवन हे नेहमी त्रासदायक असतं, त्यांचा प्रवास कठीण असतो. तृतीयपंथांचं जीवन त्रासदायक असतं, त्यांचा प्रवास खडतर असतो, त्यांना समाजात मान मिळत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की तृतीयपंथी जिथे राहतात सामूहिकरित्या, त्यांच्या घराला काय म्हणतात? इथे नागपूरमध्ये आपण बघितलं असाल, हंसापुरीमध्ये राहतात तृतीयपंथी, आहे ना? हा, तर त्यांच्या घराला डेरा असं म्हणतात. तर आता हा डेरा का बरं आहे? लहानपणापासून आमचे नातेवाईक, शेजारपाजारची लोक आमच्या आईवडिलांना तुमचा मुलगा छक्का आहे, बायल्या आहे, गुड आहे, मामू आहे, रिव्हर्स आहे, अशा विचित्र पदव्या देतात. आमच्या घरच्यांना ते असं येऊन जातं आणि आमचे घरचे लोक आम्हाला हकलून लावतात. शाळेत केलं तिथे पण छक्का बायला चिडवलं जाते, कॉलेजमध्ये पण तोच प्रकार. चांगलं शिक्षण जरी घेतलं, नोकरी करायला जावं तिथे पण लोक हिणवतात. मग जावं तर जावं कुठे? या सर्व प्रकाराला कंटाळून आम्ही आमची वेगळी दुनिया बसवतो आणि जिथे जाऊन बसतो त्या गोष्टीला, त्या घराला डेरा असं म्हणतात. जर समाजातल्या प्रत्येकच लोकांनी आम्हाला ऍक्सेप्ट केलं, तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला स्वीकारलं, तर ही डेरा नावाची गोष्ट राहील काय? प्रत्येक मायबापाने आपल्या तृतीयपंथी लेकराला ऍक्सेप्ट केलं तर ही डेरा नावाची गोष्ट राहणार का? नाही राहणार. तुमचं रक्त लाल, आमचं रक्त लाल, तुमच्यासारख्याच भावना देखील आम्हाला सुद्धा असतात. मग हा भेदभाव का? एक छक्का जर जात असला तर लोकांच्या नजरा वाकड्या होतात, 4 लोक बघून त्याला हसतात, टिंगल उडवतात. का बरं? तुम्हाला असं वाटते काय की पुरुषांच्या देहामध्ये बंदिस्त झालेली एक ती स्त्री आहे म्हणून? तुमच्या घरी अपंग मुलगा जन्माला आला, तुम्ही अपंगाचं सर्टिफिकेट काढता, त्यांना चांगली शिक्षा देता. मतिमंद जन्माला आला, मतिमंदाच्या शाळेत टाकता. पण किन्नर जन्माला आला तर तुम्ही किन्नराच्या हवाले करता, कुठल्या गंठात लिहू नाही काय? असं जसं आज माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं, मला साथ दिली, जर प्रत्येकच आई वडिलांनी साथ दिली तर ही गोष्ट किन्नर नावाची गोष्ट आणि डेरा नावाची गोष्टच राहणार नाही. आम्हाला मुलीसारखे ट्रीट करतील प्रत्येक मायबाप. प्रत्येकाचा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असतो. आम्हाला मुलींसारखं राहणं, सजणं, लिपस्टिक लावणं असं आवडतात. आम्ही तर त्या उर्फी जावेद सारखे नंगे कपडे तर नाही घालत ना, ऑब्विसली. आम्ही साडी किंवा सलवारच घालतो. मग लोकांची बोलणी का बरं ऐकायची? आता माझ्या लाईफ बद्दल थोडं सांगणार हिंदीमध्ये.
मेरा जन्म एक टिपिकल महाराष्ट्रियन फैमिली में हुआ था। मेरे माँ बाप जो थे मिडिल क्लास थे। मेरे पापा एमएससीबी में लाइन मैन करते थे। विजयादशमी के दिन जन्म हुआ था, तो जन्म के वक्त मैं उनके लिए एक लड़का थी, इसलिए मेरे पापा ने और मम्मी ने विजय करके नाम रखा था। जैसे मैं 5-6 साल की हुई, एक सेकंड थर्ड कक्षा में, मुझे एक्चुअली मैं खुद को डिफरेंट महसूस कर रही थी। मतलब मुझे लड़कियों जैसा बिहेव करना, लड़कियों के साथ बैठना उठना, बड़ी बड़ी कपड़े पहनना, लिपस्टिक लगाना, ये सब चीज़ें अच्छे लगने लगी थी। मुझे अभी भी याद है कि क्लास के बच्चों ने मेरा नाम रख, मेरे को बाइलिया बोलते थे, तो वो सिलसिला वैसे ही चलता था। मुझे बुरा लगता था बहुत। 8वीं-9वीं कक्षा में फिर से वही सिलसिला चालू था। कुछ बदमाश लड़के थे जो मुझे चिढ़ाते थे, तो उनका ग्रुप जहाँ बैठना था वो रास्ते से मैं गुजरती नहीं थी, क्योंकि उन्होंने अगर गलती से मुझे चिढ़ा दिया तो मेरा दिन खराब जाता था। दिन तो खराब जाता था, रात को मेरे को पढ़ाई करने की तकलीफ होती थी, तो बहुत ज़्यादा टेंशन होती थी। बहुत सारी छोटी छोटी चीज़ों की प्रॉब्लम्स होती थी। जैसे मैं 2 बजे की छुट्टी होती थी, तो ऑब्वियसली बच्चे लोग बाथरूम जाते थे, तो मैं नहीं जाती थी। वो जब रिटर्न आते थे तब मैं जाती थी, क्योंकि मैं अनकम्फर्टेबल थी। मैं खुद को उनसे अलग फील करती थी और मैं डिस्कम्फर्टेबल थी। बाद में मैं 10th पास की, 12th में मैंने डिसाइड किया कि कॉमर्स लेना है, अपने को चार्टर्ड अकाउंटेंट बनना है। So it was my dream to become a chartered accountant. That's why my father had shifted me from Wardha to Nagpur for the further studies of chartered accountancy, because I secured 80% in 12 and I was open merit. I had a distinction in all subjects. तो नागपुर में यहाँ पे मुझे हॉस्टल में पापा ने शिफ्ट कर दिया। वो हॉस्टल का नाम नहीं लूँगी मैं। तो रैगिंग आपने सुनी होगी, रैगिंग होती थी वहाँ पे, तो मेरे साथ थोड़ी डिफरेंट रैगिंग हुई। मुझे सेक्सुअली वहाँ पे लोगों ने मॉलिश करने की कोशिश से, तो ध्यान हट ही गया था, हरासमेंट था, रोती थी। आखिरी फैसला किया कि ये सीए छोड़ के मुझे वापस जाना है घर पे। तो मैं फिर पूरा बिस्तरा समेट के चली गई। कुछ महीने गुमसुम रही, फिर डिसाइड किया कि मुझे इतना हरासमेंट हो रहा है, सोसाइटी में भी मुझे ऐसे बचपन से चिढ़ाते आ रहे हैं, आत्महत्या करने का विचार था। वो टाइम पे मैं गलत थी और मैंने डिसाइड भी कर लिया था। इसलिए मेडिकल स्टोर्स में जाके अलग अलग में बहुत सारी नींद की गोलियाँ, कुछ अलग अलग गोलियाँ, पैरासीटामोल, ये वो करके इतनी गोलियाँ इकट्ठा करी, वो कूट के पानी में पी ली। और जब आंखें खुली तो मैं सेवाग्राम हॉस्पिटल में आईसीयू में थी और करीब 17 दिन आईसीयू में थी। मेरी बॉडी में पूरा पॉइजन हो गया था और जो मेंटल सिचुएशन थी वो भी बिगड़ गई थी। तो मुझे रिकवर करने में 1-2 साल गए। बाद में रिकवर करी कैसे वैसे। तो अभी घर में फिर से भाई का हरासमेंट चालू हुआ। भाई मारता था क्योंकि मैं ऐसे ही करके, मेरे बड़े बाल काटता था। मुझे मेरी तरीके से रहने नहीं दिया किसी ने, बट मेरे पापा मम्मी थोड़े सपोर्ट करते थे। फिर भी मैंने डिसाइड किया कि ये छोड़ के मेरे लोगों में जाना है मुझे। तो मैं चली गई बल्लार से ट्रेन मांगने। एक किन्नर थी सोनम करके, उसके कॉन्टैक्ट थ्रू में चली गई थी। यहाँ से 15 साल पहले, शायद 15-17 साल पहले। तो पहला ही दिन था ट्रेन मांगने का। I was just clapping and asking for 10 rupees. One handsome man was sitting there and he told me that while you asking for 10 rupees, I will give you 200 rupees and please come with me in a bathroom. मुझे शौक लगा ये सुनकर। तब पहली बार पता चला कि लोगों का हमारी तरफ देखने का नज़रिया कैसा है, कि लोग हमारी खूबसूरती को चाहते हैं, उनको ऐसा लगता कि ये उपभोग करने की एक वस्तु है। तो मुझे बहुत बुरा फील हो रहा था। फिर भी मैंने कुछ दिन वहाँ पे, कुछ महीने ट्रेन मांगी। वहाँ पे ऐसा था कि गुरु को हमको आधे कमाई देना पड़ता था। मतलब जैसे मैं 2000 कमाती हूँ, गुरु को 1000 रुपये देता हूँ, 1000 रुपये पास में रखो। बाद में घर में जो काम रहते, कपड़े धोना, बर्तन मांजना, जो बुजुर्ग किन्नर रहते थे, वो थूकदान रहता था उनका, पान खा के थूकते तो हमको हाथ से साफ करना पड़ता था। तो ऊपर से गुरु की गालियाँ भी सुनो। कुछ गलती हुई बोलने में तो दंड लगाते थे 1100 रुपये, 2100 रुपये। तो वहाँ पे भी मैं हराश हो गई थी। तो वहाँ से मैंने फिर पूना गई, मैं भाग के वहाँ से। तो पूना में गई सिग्नल मांगने। सिग्नल मांग रही थी, सिग्नल ठीक ठाक चालू था। वहाँ पे मुझे शर्म आ रही थी क्योंकि लोग जब गाड़ियाँ रुका रहे थे, तो अगर 10 कार वाले रुकते हैं तो उसमें से सिर्फ 2 जन कांच खोलते थे, कुछ जन कांच लगा देते थे हमको देखकर। तो बहुत बुरा फील है। एक सरदार जी थे बहुत बुजुर्ग, मुझे बोल रहे थे कि आपको शर्म नहीं आती क्या? मैंने बोली बाबूजी शर्म तो उन्हें आती है जो शर्म से घबरा जाते हैं। शर्म तो उन्हें आती है जो शर्म से घबरा जाते हैं। हम तो इतने बेशर्म है कि शर्म हमसे शर्मा जाती है। वहाँ पे सिग्नल 1-2 महीना मांगी में बरसात लगी तो मुझे ऐसा लग रहा था कि
यहाँ से अभी इनकमिंग बंद होगी तो हमको गुरु को आधी कमाई कैसे भी लाके देना पड़ता था। गुरु लोग क्या करते थे, आप सिग्नल नहीं मांग रहे हो तो रात को देह बिक्री करने जाओ, हाईवे पे खड़े रह के धंधा करो। पूना में, मुंबई में पैटर्न है, ट्रांसजेंडर लोग खड़े रहते। तो मुझे गुरु ने बोला कि तू कुछ भी करके मुझे कमा के ला के दे। बोले गुरु मेरे से ये काम होता नहीं, मुझे आप वापस जाने दो। तो मुझे वहाँ पे भी टॉर्चर किया गया, वहाँ पे मेरे को वापस नहीं जाने देते। मैंने एक महीने में कम से कम 40-50 हज़ार रुपये कमाए थे। कुछ ऐसे 10-10 की नोट थी, 20 की नोट थी, 50 की नोट, इतने सारे पैसे थे। गुरु के पास रख दिए। मैं बोला गुरु इसमें से सिर्फ मुझे टिकट के लिए पैसे दो। तो उन्होंने मुझे टिकट के लिए पैसे दिए और मैं कैसे कैसे रिटर्न आई। अभी यहाँ रिटर्न आई तो मुझे ऐसा लगा कि मेरे जैसे प्रॉब्लम्स बहुत सारे ट्रांसजेंडर्स के हैं, ये यहाँ पे हरासमेंट हो रहा, मैं अकेली थोड़ी हूँ, मुझमें कुछ अलग क्वालिटी है, पढ़ी लिखी है तो इनके काम आ सकती है। फिर मैंने और एक रितु करके मेरी फ्रेंड है ट्रांसजेंडर, डिसाइड किया कि इन लोगों के लिए काम करना है। तो आनंद सर यहाँ पे थे सारथी ट्रस्ट के प्रेसिडेंट, आप शायद जानते होंगे। तो उन्होंने हमको सुझाव दिया कि आप ये एक NGO डालो। तो हमने NGO डाला आधार करके और एक ट्रांसजेंडर की समस्या पे काम करना चालू कर दिया। बाद में मैंने MBA की। MBA में मुझे अच्छे कोर्ट टॉपर के अच्छे परसेंटेज मिले। वहाँ पे मुझे कैंपस मिला, जस्ट डायल करके एक मल्टीनेशनल कंपनी है। तो वहाँ पे मुझे 27,000 सैलरी ऑफर किया फर्स्ट टाइम। बहुत खुश थी। तो इंटरव्यू पास हो गया, ज्वाइन किया और बाद में मैं 6-7 महीना काम की। तो मुझे वहाँ पे भी लोग, मतलब मेरा बिहेवियर कुछ अलग था, लड़की टाइप, तो वहाँ पे भी चिढ़ाने लगे थे। ऑब्वियसली आप लोग शर्ट के अंदर बनियान पहनते हो, मैं लेडीज़ गारमेंट्स पहनती थी, तो दिखने को बहुत गंदा दिखता था, तो लोग चिढ़ाते थे मुझे। हराशों पे वो भी छोड़ दी कंपनी। बाद में महिंद्रा फाइनेंस, श्रीराम फाइनेंस से 3-4 कंपनीज में काम की। बाद में फिर से आके घर में बैठ गई। बोला ऐसा ही हो रहा, ऐसा ही हो रहा, क्या करूँ। पापा ने बोला कि तेरा बड़ा भाई लॉयर है तो तू भी मतलब लॉ पढ़ और तेरे काम में आएंगे। तो मैंने लॉ की पढ़ाई चालू की, एडमिशन की। और मैंने तब डिसाइड किया कि मुझे कुछ तो भी अलग बनना है। लोगों का काम है कहना, कहते रहेंगे। तो जब लास्ट ईयर था, मुंबई चली गई हाई कोर्ट में प्रैक्टिस करने। एक एडवोकेट को ज्वाइन किया मैंने कि उन्होंने 10,000 रुपीज़ सैलरी मुझे ऑफर की। मैंने की, दादर में ऑफिस था, उनका नाम नहीं लूँगी। तो 2-3 दिन गई। बाद में 6 बजे तक हमारा ऑफिस रहता था, तो मेरे को ज़्यादा देर तक वो रुका के रखते थे वहाँ पे। तीसरे-चौथे दिन मुझे रियलाइज़ हुआ कि आदमी कुछ और ही, उनका टच मुझे अच्छा नहीं लगता। तो मैंने बोल दिया कि सर मैं वो काम नहीं कर सकती। तो उन्होंने बोला कि ये मुंबई है, यहाँ पे तेरे को ऐसा ही करना पड़ेगा। तो मैंने छोड़ दी वो नौकरी। फिर LGBT फ्रेंडली एक फ्रेंड थे, उन्होंने मुझे एक एडवोकेट से मिलाया कि इनको पता है ट्रांसजेंडर सब्जेक्ट क्या रहता है, लेस्बियन क्या रहती है, गेज क्या रहती है, तो आप वहाँ पे जाके उनको मिलो। फिर उन्होंने इंटरव्यू लिया, वहाँ पे मैंने प्रैक्टिस चालू की। 5-6 महीना अच्छी प्रैक्टिस चालू थी। बाद में कोरोना आया, हमारा ऑफिस शटडाउन हुआ, इससे वापस आ गए। तब पापा की तबीयत बहुत ख़राब थी, कोरोना में उनको भी कोरोना हुआ था। 3 महीना हमने बहुत उनके लिए कष्ट लिए, हॉस्पिटल, ICU ये वो। बाद में उन्होंने जान छोड़ दी। मुझे बहुत बुरा लगा। मला असं वाटत होतं माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा डाग गेला की हा मला सोडून चालला गेला। मेरे पापा जो थे वो बहुत अच्छे पर्सन थे, उन्होंने हर एक चीज़ समझ ली, उनको हर एक चीज़ पता थी मेरे बारे में। मेरा बॉयफ्रेंड था जो इंसान ऑलरेडी मैरिड था, उसके साथ मुझे प्यार हुआ था और उसकी एक वाइफ होती हुई भी उसने मेरे से शादी कर ली थी। जब ये चीज़ें उसके घर में पता चली तो बहुत ज़्यादा झगड़े बवाल ये वो हुआ। तो वहाँ पे भी मुझे ऐसा लगा कि कितना लोगों का प्यार ही सक्सेस नहीं, कि लोग हमें किस लिए चाहते हैं, लोग हमें उपभोग करने के लिए चाहते हैं, हमारे शरीर को चाहते हैं। बट हमारा तो दिल लग जाता है ना, कोई हमारे शरीर को चाहे तो हम उसके दिल को चाहते हैं। ये हर एक किन्नर की व्यथा आहे, हर एक किन्नर को लगता, प्रत्येक किन्नराला वाटते की माझ्यावर कोणतरी प्रेम करावं, मी त्याच्यावर प्रेम करावं, पण रियालिटीमध्ये तसं होत नाही। एक 3-4 महिना कुठला व्यक्ती किन्नरासोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यावर त्याला समाजाचं भीती येते किंवा मग त्याचं जर मन भरलं असेल तर त्याचं बिहेवियर चेंज होते। अशा प्रकारच्या गोष्टी माझ्यासोबतच नाही, माझ्यापेक्षा सुंदर दिसणारे किन्नर आहेत त्यांच्यासोबत पण होतात। लोक आधी तुमच्या शरीराला लाईक करतात, तुमच्यासोबत फ्रेंडशिप करतात, तुमचा उपयोग करतात आणि त्यांना इमोशनल करून सोडून देतात। जे आधीच तुटलेले आहे अर्धे त्यांना पूर्णपणे तोडून देतात। तर हे समाजाचं कुठंतरी चुकते। किन्नर लोकांच्या इमोशन्ससोबत नेहमी खेळलं जातं। आमच्याकडे सुसाईडचं प्रमाण का वाढलं आहे की घरून आम्हाला प्रॉपर प्रेम भेटत नाही, सोसायटीमध्ये प्रेम भेटत नाही। एक बॉयफ्रेंडच असतो का जो आम्हाला प्रेम देऊ शकतो आणि बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झालं तेव्हा जो सोडून जातो ती सिच्युएशन खूप खराब असते। तिथे मेंटॅलिटी डिस्टर्ब होऊन जाते, तुमचे 3-4 महिने असे सहज बेकार होऊन जातात की काय करावं काय नाही सुचत नाही।
बाबासाहेबांनी एवढं सुंदर संविधान लिहिलं आहे. आज बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे आणि माझ्या आईवडिलांच्या कृपेने मी आज भारतातली तिसरी आणि विदर्भातली प्रथम तृतीयपंथी वकील बनू शकले. बाबासाहेबांनी संविधानामध्ये काय लिहिलं, पहिल्या पेजवर वाचला काय कधी तुम्ही? प्रिएम्बलमध्ये, वी द पीपल ऑफ इंडिया हॅविंग सोलमनी रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट द इंडिया इंटू अ सेक्युलर सोव्हरेन सोशलिस्ट रिपब्लिक डेमोक्रॅटिक अँड टू सिक्युर इट्स सिटीजन. काय म्हटलं आहे? मानव जातीबद्दल, लिंगाबद्दल नाही म्हटलं आहे की तुम्ही स्त्री आहे, पुरुष आहे किंवा तृतीयपंथी आहे. हे आपल्या मानवानेच केलं आहे तयार. तुम्हाला ज्या इमोशन्स आहेत आम्हाला देखील तुमचं रक्त लागलं तर आमचं पण लागलं. मग हा भेदभाव का बरं? लोकांना असं वाटते की हे लोक पुरुष असतात आणि काहीतरी यांना वेगळं करायचं पण साड्या घालतात. तसं नसतं. आमचं शरीर जरी पुरुषी बनावटीचं असलं, आमची आत्मा जी असते ती एका लेडीजची असते आणि आमच्या आत्म्याचं जेंडर आमच्या बॉडीच्या जेंडरशी मॅच होत नाही. आणि जसं आम्ही तरुणपणाला येतो, जसं 15-16व्या वर्षामध्ये, तेव्हा आम्हाला आमच्या याच्यात बदल खूप जाणवतात. तेव्हा आम्हाला ही बॉडी नको आहे. म्हणून तुम्ही ऐकलं असाल की किन्नर लोकांच्या सर्जऱ्याच असतात. ट्रान्सजेंडर का बरं म्हणतो? जेंडर चेंज करून किंवा मध्ये बयानोप्लास्टी नावाची सर्जरी असते ती करतात, आपण लेडीज बनवतो. आम्हाला कसं असते, आम्ही मधोमधी असल्यावर कुठली तरी एक साईड पकडावी लागते. एक तर पुरुष बना नाही तर स्त्री बना. नपुसक असल्यामुळे आम्ही पुरुष तर बनू शकत नाही, आम्हाला स्त्रीच बनावं लागतं आणि मग आम्ही तिथे सर्जरीज करतो आणि आमचं शरीर पूर्ण एका लेडीजच्या ढाच्यामध्ये हे करतो. यासाठी करतो की आम्ही कोणाला लाईक केलं पाहिजे किंवा कोणी आम्हाला लाईक केलं पाहिजे यासाठी नाही. आमची आत्मा लेडीजची आहे. मी आज पूर्ण 100% लेडीज झाली आहे. मी बऱ्याचशा सर्जरीज केल्या. मी याच्यासाठी केल्या की कोणी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे याच्यासाठी नाही. माझी आत्मा लेडीजची होती, मला लेडीजची फिलिंग होती, लेडीज बनायचं होतं म्हणून मी सर्जरीज केल्या. मी दुसऱ्या व्यक्तींसाठी नाही केल्या सर्जरी. ते म्हणता ना, एक वेळा प्रेमात धोका भेटल्यावर दुसऱ्यांना चिखलात आपण पाय टाकू शकत नाही, कारण पाय भरलेला असतो, विचार करतो आपण. तर अशा आमच्या किन्नराच्या व्यथा असतात. सरांनी फार सुंदर पुस्तक लिहिलं आहे आणि त्यामध्ये जे कविता केलेल्या आहे त्यांनी खूप सुंदर असे वेगवेगळे खूप छान अर्थ निघतात. जसं म्हटलं की चिवणाच्या नाऱ्यापुरतं आमच्या जीवनात सुख असतं. कुठला जर व्यक्ती आला तर तो काही काळच आमच्यासोबत चांगला राहतो, नंतर त्याला सोसायटी, समाज हे ते त्याला डिप्रेशन येणं चालू होऊन जातं आमच्याकडे. आणि जे पुस्तक या व्यक्तींनी लिहिलं आहे, माझं मॅडमशी बोलणं झालं की ते व्यक्ती एवढे इमोशनल आहे. सकाळी नातींसोबत मुलींसोबत बोलले नाही तर ते कसे करतात, फोन आल्यावर मग शांत होतात असं मला सांगितलं. जो व्यक्ती एवढा इमोशनल आहे आणि ज्याच्यामध्ये एवढ्या इमोशन्स भरून आहे, त्यांनी एवढं सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे आणि तुम्ही वाचा, नक्कीच वाचा. त्यामध्ये खूप म्हणजे छोटे एक बारकाईने पॉईंट्स आहे की ज्या आमच्या व्यथा आहे, ज्यापर्यंत कोणी आतापर्यंत सांगू नाही शकलं ते त्यांनी व्यक्त केलेले आहे. वेळ अपूर्ण असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही आणि कुठेतरी माझ्या या शब्दांना विराम देण्याचा प्रयत्न करेल. माझं भाषण करतो म्हटलं तर मला 1-1.5 तासच लागून जाईल. तुम्ही मला इथे आमंत्रित केलं. आज मला सोसायटीमध्ये एवढा मान मिळतो. मी 50च्या वर प्रोग्राम्स केले आहे सोशल. तर ते कुठेतरी मला असं वाटतं की कुठेतरी माझं जीवन सफल झालं. कारण किन्नर म्हटलं तर तुम्ही घाबरून जाता आणि आमच्या लोकांमध्ये पण ना काहीतरी पाचही बोटं सारखे नसतात ना, अगाऊ लोक असतात. अगाऊ म्हणजे कसं काय? जबरदस्तीने लग्नात जाऊन पैसे मागणं. जिथे तुम्हाला गरीब व्यक्ती आहे तो 2100 किंवा 1100 रुपये देत असेल, हे लोक 11,000 मागतात आणि तिथे जबरदस्ती तमाशे करतात, कपडेवरती करतात. हे कसं आहे, या लोकांमुळे आमच्यासारख्यांचं नाव खराब होतं. मी माझ्या लोकांच्या अगेन्स्टमध्ये नाही, पण त्यांच्या आदतांच्या अगेन्स्टमध्ये, त्यांच्या बिहेवियरच्या अगेन्स्टमध्ये आहे. प्रेमाने जर कोणी 10 रुपये देत असेल तर तेच घ्या. तुम्ही जबरदस्तीने 50 किंवा 100 रुपये ट्रेनमध्ये मागू नका. तुम्ही इथेच प्रकार बघितला असेल, वर्धा ते नागपूरलाही नाही. आता जो किन्नर चालवतो त्याचं नाव घेणार नाही. काही प्रत्यक्षामध्ये आमचे लोक दारू पिऊन लोकांना पैसे मागतात, मारून पिनाटोचून पैसे मागतात. अशा कंप्लेंट्स आल्या. मला बरेचसे लोक म्हणतात तुम्हारे लोग ऐसे क्यों करते? प्लस सर मैंने तो नहीं बोली उनको ऐसा करने के लिए. मैंने कभी वो टाइम था मेरा, मैंने भीख मांगी है, मैंने छोड़ दी क्योंकि वहाँ पे इलाज नहीं था, अभी तो मैं ये कर रही. तर लोकांना आम्हाला फेस करावं लागतं. तसंच तो एक समुदाय असतो ना, समुदायातल्या एकाही व्यक्तीने चुकीचं काम केलं तर पूर्ण समुदायाला त्रास होतो त्याचा. तसंच आमचं आहे. इव्हन मी कोर्टामध्ये गेली, पहिल्यांदा स्टेपअप केलं, खूप त्रास झाला मला. खूप त्रास झाला म्हणजे तिथे बसण्यापासून, जसं बाबासाहेबांना तिथे बसण्यामध्ये त्रास होतो, तिथे सिटिंगमध्ये मला प्रॉब्लेम गेला. या लोकांनी बसूच नव्हतं दिला.
1 वर्ष सतत त्रास दिला, माझ्या कंप्लेंट्स केल्या. ती जागा खाली होती, तो वकील मरण पावला होता, तरी सुद्धा यांनी मला हरॅसमेंट केला. आज मी वेल सेटल आहे, वेल स्टँड आहे कोर्टामध्ये. का बरं? मी झगडली, परिस्थितीला झगडली. सिद्धूताई सपकाळ सांगतात का ना की परिस्थितीशी झगडा, संकटांची हात मिळवा. तर ते लहानपणापासून तेच करत आहे. आताही जीवनात माझ्या किती संकट आले तरी मी फेस करणार आणि पुढेच जाणार मरेपर्यंत. आणि एक ही सत्य गोष्ट आहे की किन्नराच्या लाईफमध्ये जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्रासच असतो. मी वकीलपंथी, विदर्भात एवढी चांगली सेलिब्रिटी आहे, विदर्भातून पहिली तृतीयपंथी वकील, भारतातून तिसरी, बऱ्याचशा प्रोग्राममध्ये मला मान मिळतो. पण मला चक्काच म्हटल्या जाते. मी प्रधानमंत्री जरी म्हणली ना, लोक त्याच नजरेनं पाहणार, कारण लोकांच्या नजरा कशा आहेत. याला परिवर्तन व्हायला खूप वेळ लागेल. गव्हर्नमेंटनं तर स्पेशल आमच्यासाठी काही केलं नाही असं. म्हणजे जे म्हणतो ना आपण, संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आहे, पण किन्नराचा एक नालसा जजमेंट पास झाला आहे 15 एप्रिल 2014. त्याच्यातही काही स्पेशल राईट्स नाही दिलेले आहे. आता कर्नाटक गव्हर्नमेंटने 1% समांतर आरक्षण दिलं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला द्यायला काय झालं होतं? 1% मागतोय ना आम्ही काय बाकीच्या लोकांसाठी मराठा समाज करतोय, ओबीसी करतो, तसे आंदोलनं तर नाही करत ना. आम्हाला फक्त 1% द्या कुठून तरी. आमची तुळकभर मुठभर किन्नर लोक आहेत, त्यांना पुढे जाऊ द्या. नाहीतर मग आमच्यावर वक्तव्य करतात नेते लोक म्हणतात की तुमचेच लोक तसे आहे. अरे तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली काय आम्हाला? इव्हन तुम्ही साधं छोटंसं एक्झाम्पल घ्या की बसमध्ये प्रवास करताना 50% सूट महिलांना दिली आहे, आम्हाला दिली आहे का? मी कधी पण बसमध्ये बसले तर इव्हन तो माझ्याकडनं 50% घेतो, नंतर बोलल्यानंतर त्याला लक्षात येईल की ही तृतीयपंथी, आधी तर मला लेडीजच समजतो. असली गरज तर आम्हाला आहे, पण आम्हाला कुठे न्याय मिळतो काय? किती दरवाजे खटखटायचे आणि कुठे जायचं? आज मला लहानपणापासून टॉर्चर होत होतो, धरणं माझ्या भावापासून म्हणा, काही म्हणा. माझा एक सर्वात मोठी बहीण आहे, त्यानंतरचा भाऊ आहे, वेल एज्युकेटेड फॅमिली, आणि सर्वात लहान मी आहे. माझा भाऊ ॲडव्होकेट असून मी 12 वर्षापासून त्याच्यासोबत बोलत नाही. का बरं? तो मला मारायचा लहानपणापासून. आता वडील गेले तेव्हा आला होता बोलायचा, तर नाही बोलली मी. जे आमचं मानसिक संतुलन बिघडवलं जातं ना, ते घरूनच बिघडवलं जातं. गोष्ट अशी झालेली आहे की जी माझी आई आहे तिचा सांभाळ मी करत आहे गेल्या कित्येक वर्षापासून. माझा भाऊ लव्ह मॅरेज केलं, आईला एक दिवस सुद्धा घरी ठेवू शकत नाही, माझी बहीण सुद्धा नाही. शेवटी माझी आई रडते की म्हणजे एक किन्नर जे आहे ना, त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तो फार चांगल्या तऱ्हेनं पाळतो. मुली धोका देतात आई वडिलांना, पण किन्नर कधी धोका देऊ शकत नाही. पण आई वडिलांनी आम्हाला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. बरं, आता वेळ अपूर्ण असल्यामुळे मी शब्दांना विराम देते आणि इथे मला बोलवल्याबद्दल फार फार धन्यवाद सर. आणि माझी इच्छा आहे की यांनी किन्नर म्हणून पुस्तक लिहिलं तर माझ्या लाईफवर पण यांनी एक पुस्तक लिहावं, बस छोटीशी. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत.